दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या सगळ्यांना शुभेच्छा। सोनं घ्या, सोन्यासारखं राहा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। छोटासाच व्हिडिओ आहे। आज काय काय दसऱ्याचं सकाळपासून काम करते मी। आता व्हिडिओ सुरुवात केली सगळं आवरून। चला आता गाडीला हार घालायचा आहे। हार आता मी जेवणचं आवरते। पूजेची सगळी तयारी करून दिली। देवाची भांडी घासले, घरातली भांडी घासले, केर काढलाय, फरशी पुसली, बाहेर जाऊन सगळं घेऊन आले मी। आज भरपूर काम म्हणजे रोजच करते। आता गाडीला हार कामं। आता जेवण करणारे मी साधं नेहमी पनीर जिरा राईस पण काय असतं, पण आता वरण भात, शेंगा घालून फोडणीचं वरण, मटकीची उसळ, चपाती, भात, लिंबू, पापड थोडेसे, साधं जेवण आहे। आता जेवणाला सुरुवात करते मी। सोनं घ्या, सोन्यासारखं राहा आणि आम्हाला पण ठेवा सोन्यासारखं। कधी मी मटकीची उसळ, थोडासा बटाटा होता उरलेला तो घालणार आहे, जिरे, सगळे मसाले घालूया। कांदा घातलाय, हिंग, कांदा लसूण मसाला कोल्हापुरी, हळद, तिखट पावडर पण घालते थोडीशी। गूळ पण घातलाय थोडासा मी। मटकी घातलेली, मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये मी गरम पाणी घालते। गूळ पण घातलाय, आमसूल पण घालते, गरम पाणी, रस पाहिजे थोडासा आणि शिजायला पण पाणी लागेल। मटकी डायरेक्ट कुकरमध्ये पण करू शकतो आपण। झालं की मटकी शिजली की थोडासा बटाटा शिजलेला आहे तो आणि कोथिंबीर घातलं की झाली आपली भाजी मटकीची उसळ तयार। आमसूल पण घालू शकता आवडत असेल तर। तोपर्यंत मी चटणी करून घेते। फोडणी करणार आहे, दही, मिरची आणि वरून फोडणी, गाजर, थोडीशी साखर, थोडीशी मीठ आणि वरून फोडणी। भाजी झाली, वरण करते, कोशिंबीर झाली आहे।